हॅलो गाईज, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे बिकॉज मी गेलेली एका लाँग ट्रिपसाठी आणि त्यामुळे मी व्हिडिओज अपलोड करू शकले नाही. पण मी जिथे गेलेले तिथे मी व्लॉग्स बनवलेले आहेत, तर मी ते आता कंटिन्यू पोस्ट करणार आहे. तर रात्रीचे वाजले 11:30 आणि आम्ही निघालो आहे त्र्यंबकेश्वरला. पहाटे 4 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचतो. तर तिथून आवरून रेडी होऊन आम्ही दर्शनासाठी निघतो. तर जेव्हा आम्ही दर्शनासाठी निघतो तोपर्यंत ऑलमोस्ट 5:30-6 वाजतात. तिथंच एक छोटंसं देवीचं मंदिर होतं आणि तिथे सकाळी आरती होती. तर ती आरती अटेंड करून आम्ही निघालो दर्शनासाठी. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर गोदावरी नदीच्या काठी वसलेलं आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला ब्रह्मगिरी पर्वत आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम होतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग आहे. ब्रह्मा आणि विष्णू यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण हा वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी महादेवांनी एका विशेष प्रकाशस्तंभाचं स्वरूप घेतलं. हाच प्रकाशस्तंभाचं स्वरूप म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग होय. आज आपल्या देशात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर. इथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं. म्हणूनच नाशिक जिल्ह्यात असलेलं त्र्यंबकेश्वर हे एक प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळ बनलं आहे. हे ज्योतिर्लिंग एक पवित्र आणि शक्तिमान स्थान मानलं जातं. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बाकीच्या ज्योतिर्लिंगांपैकी विशिष्ट मानलं जातं. त्याचं मुख्य कारण हेच आहे की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये ज्योतिर्लिंगाची मूर्ती आहे. मंदिरात असणाऱ्या कायमच्या शिवलिंगापासून ही मूर्ती वेगळी आहे. ज्योतिर्लिंगास 3 मुख आहेत. हे मुख ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे आहेत. ज्योतिर्लिंगावर हिऱ्यांचा मुकुट चढवला जातो. भाविकांना ज्योतिर्लिंग असलेल्या आतल्या भागात जाण्यास परवानगी नसते. एक विशिष्ट वेळेत फक्त पुरुषांना जाण्यास परवानगी असते. भाविकांना ज्योतिर्लिंगाचं स्पष्ट दर्शन व्हावं यासाठी ज्योतिर्लिंगाच्या वरती एक आरसा लावलेला आहे. त्यामध्ये ज्योतिर्लिंगाचं प्रतिबिंब दिसतं. भारतातील प्रत्येक धार्मिक स्थळाचा पौराणिक इतिहास आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा देखील असाच इतिहास आहे. तो आता आपण जाणून घेऊयात. गौतम ऋषी आपल्या पत्नीसह ब्रह्मगिरी पर्वतावर मठात राहत होते. तेव्हा संपूर्ण परिसरात दुष्काळ पडला होता. गौतम ऋषींनी वरुण देवाची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न केलं आणि त्यांच्याकडे दुष्काळ हटवण्याची विनवणी केली. ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषींच्या मठाला पुष्कळ पाण्याचा पुरवठा दिलाय हे बघून बाकी ऋषींनी त्यांच्या शेतात पवित्र गाय सोडली. या गायीची गौतम ऋषींकडून हत्या झाली. हे पाप मिटवण्यासाठी गौतम ऋषींनी महादेवाची आराधना करून गंगा नदीला त्यांच्या आश्रमात पाठवण्याची विनंती केली. महादेवाने त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन ही विनंती पूर्ण केली. गंगा नदी आज गोदावरी नदी म्हणून पूजली जाते. कुशावर्त तलावात गंगा नदीचं उगम स्थान आहे. गौतम ऋषींनी महादेवांना गंगा नदी सोबत इथे राहण्याची विनंती केली. म्हणून महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपात तिथे स्थापित झाले. कुशावर्त कुंड हे देखील एक पवित्र स्थान आहे. इथेही लोक दर्शन घेऊन स्नान करतात. त्र्यंबक नगरीत आल्यावर स्वर्गप्राप्ती झाल्याची अनुभूती अनेक भक्तांना होते, कारण इथलं वातावरण दिव्य, धार्मिक व निसर्गरम्य आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी अति महत्त्वाचं आहे, कारण फक्त ह्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन ब्रह्मा, विष्णू आणि महेश असं एकत्रित करता येतं. आणि ह्या ठिकाणी त्रिमूर्ती विराजमान आहेत. त्रिमूर्तींचा निवास असल्यामुळे भक्तांचं मनोगत पूर्ण करणारं हे स्वर्गच म्हटलं जातं. भक्तांची मनोकामनापूर्ती अनेक पूजाविधी प्राचीन काळापासून इथे केले जातात.
वय किती आहे? माझं वय 75. कुठं कुठं फिरलाय? पुण्याला गेली ना मुलाकडे हरिद्वार जराई शिमला माता चिंचपुर्णी विष्णू मातालाच गेली मंदिरात दर्शनासाठी VIP पास देखील उपलब्ध आहेत. VIP पास 200 रुपयांनी मिळतो. VIP पास घेतल्यास तुम्हाला अर्धा ते पाऊण तासात दर्शन मिळून जातं. VIP पास मंदिराच्या देणगी स्वरूपात असतो. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये पूजापाठ करण्याचा अधिकार फक्त ताम्रपत्र गुरुजी यांनाच आहे. तो अधिकार नानासाहेब पेशवा यांनी पेशवे काळात दिलेला होता. ताम्रपत्राचे संरक्षण त्र्यंबकेश्वरमधील पुरोहित संघ आहेत. ते 1200 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहेत. पुरातन काळापासून त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांनी दिलेला पूजा तसेच विधींचा इतिहास वंश परंपरेने ते ताम्रपत्रधारी गुरुजींकडे व्यवस्थित नोंद केलेला आहे.
पौराणिक संदर्भानुसार दक्षिण वाहिनी गंगा नदीच्या तीरावर आणि ज्योतिर्लिंग असलेल्या परिसरात केलेली पूजा अथवा अनुष्ठाने त्वरित फळ प्रदान करतात. त्यामुळे कुशावर्त तीर्थावर तसेच ताम्रपत्र असलेल्या गुरुजींच्या निवासस्थानी काळसर्पदोष पूजा, नारायण नाग बली पूजा, त्रिपिंडी श्राद्ध, रुद्राभिषेक, रुद्र कुंभ विवाह, अर्कविवाह, महामृत्यूंचे मंत्र जाप विधी यासारखे अनेक धार्मिक विधी शतस्थ पद्धतीने ताम्रपत्री गुरुजींकडे केल्या जातात. आणि खरंच त्र्यंबकेश्वरला आल्यावर स्वर्गाची अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही. कुशावर्त तीर्थ शेजारी गंगा नदीचं मंदिर आहे. त्याला गंगा गोदावरी मंदिर असं म्हणतात. आयुष्यात एकदा तरी त्र्यंबकेश्वरला भेट द्या आणि स्वर्गाचा अनुभव तुम्हीही जरूर घ्या. शुक शुक म्हटला तो.